आणि बॉलिंग मार्क वरती राकेश मडवी. सामन्याला होईल सुरुवात बरोबर 4:15 घड्याळामध्ये होत आहेत. 4:35 पहिली 4 ओव्हर पूर्ण झाली पाहिजे. या गोष्टीकडे बॉलिंग करणारी टीम लक्ष असू द्या. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला स्कोअर लेगकडे टर्न केलाय. कांचनच्या बॅट मधून निघाला पहिल्या बॉल वरती. पहिला वेलकम 4. सुरुवात अशी जर झणझणीत झाली तर संपूर्ण तडका मॅचला चांगला लागतो. तो प्रयत्न आहे. शंकर या चांगली कॅच पकडली होती गेल्या वीक मध्ये क्रिश मुकादमच्या गोलंदाजीवरती आणि महत्वाची विकेट होती. आय गेस पवन केरीची ती कॅच आयुष्यभर अशी स्मरणात राहील. बेलापूर टीम स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाली होती. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली होय पहिली विकेट या ठिकाणी मात्र मिळाली दिवा ब30+ टीमला. मोठा धक्का आताच्या क्षणाला. एक चौकारानंतर बॅटिंग मध्ये कंट्रोल ठेवू शकले नाहीत आणि विकेट मात्र गमवावी लागली. फलंदाज बाद. कांचनीतून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये मुकेश येताना पाहायला मिळतील. पहिल्या 2 बॉलसाठी साधारणतः 4 मिनिटांची वेळ घेतली तुम्ही दिवा टीम. थोडस घाई करा. अजून 2 मॅचेस या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर पुन्हा एकदा तयार राकेश मडवी. पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि कोणत्याही प्रकारची जाणीव नव्हती. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उभा करण्यात आलेला आहे. अगदी सोपा बॉल होता. टप्पा मागे होता की एखादा बॅट्समन समोरून खेचून जर मारला असता स्क्वेअर लेगच्या वरून तर कदाचित षटकार मिळाला असता. परंतु पहिली शांत संयमी सुरुवात ही मात्र पाहायला मिळते आपल्याला. मुकेश शॉर्ट बॉल हाही स्क्वेअर लेग मध्ये यावेळेस पूर्णपणे सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. हाच स्ट्रोक मागच्याही बॉलवरती अटेम्प्ट करायला पाहिजे होता. हीच आठवण या निमित्ताने आम्ही करून दिली आणि तोच बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती रिलीज झाला आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट आपण पाहत आहे. 4 रन. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 वरती. कांचनच्या बॅट मधून एक चौकार आला होता. त्यानंतर कांचन बॉल झाला. नवीन बॅट्समन मुकेश मैदानामध्ये पहिला बॉल डॉट खेळला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता पाहायचंय की उर्वरित जो प्रवास आहे तो कशा रीतीने पूर्ण होईल. कारण 46 अजूनही बनवायचे आहेत मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉल तयार. हाही शॉर्ट बॉल. याही वेळेस बॉल पाठवून दिले लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. जास्त तुम्ही रूम देताय, जास्त वेळ देताय आणि म्हणूनच या गोष्टी तुम्हाला काही प्रमाणात का होईना महागात पडतायत.
जास्त वेळ दिला जातो आणि खर तर रनअप कमी आहे आणि कमी रनअपच्या मोबदल्यात तुम्ही एवढी स्पेस एखाद्या बॅट्समनला देऊ शकत नाही, कारण येणारा प्रत्येक बॅट्समन हा आक्रमणासाठी बनलाय. विशेष करून शॉर्ट बॉल हाही आहे, याही वेळेस बॅट फिरवली, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, सलगचा तिसरा चौकार येतोय मुकेशच्या बॅट मधून. आल्हाददायक बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळाली. ओव्हरची समाप्ती, पहिल्या बॉलवरती चौकार, सेकंड बॉल कांचन आउट, थर्ड बॉल मुकेश डॉट आणि त्यानंतर सलगचे 3 बॉल मुकेशच्या बॅटमधून 3 चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल 1 गडी बाद, 12 रन स्कोरबोर्डवरती. जुईनगर 30+. चला फास्ट करा दिवा टीम, वेळ आपण कमी घ्या, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. 16 सेकंड ओव्हरला सुरुवात होते. चिरंजीव गोलंदाजीसाठी आलाय आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. यश पाटील. ओ यावेळेस पहा ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर ठेवला बॉल आणि इथून मात्र व्हाईट बॉल कॉल केला गेला. अंपायर कडून सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आणि इथे लगेचच चेक करण्याची मागणी केली जाते. इट्स अ वाईड ऑर नॉट. टेक्निकल रूम मध्ये सध्या या गोष्टीची पडताळणी होईल. आमचे तिसरे पंच श्रीकांतजी ठाकूर येतील आमच्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल आहे की नाही याच्यात मात्र पडताळणी केली जाते सध्या WTC लाईव्हच्या माध्यमातून. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, सॉरी बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे. चॅलेंज केले पंचाच्या निर्णयाला आणि व्हाईट बॉल आहे. सो रिव्ह्यू या ठिकाणी मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमने गमावला. आता बॉलिंग करणारी टीम पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाही या संपूर्ण इनिंग मध्ये. सो चान्स इथून मात्र त्यांचा मिस होतोय. चिरंजीव तयार. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, पिकअप शॉट, बॉल चालला बरोबर आमच्या मेन गेट वरती. 6 धावांकरिता आहे, येतो प्रियेशच्या बॅट मधून षटकार. तुझा हर्ष नंबर आहे आता तुझ्या एवढी प्रयत्नशीलता पाहिजे तुमच्यामध्ये, कारण तुम्हाला माहित आहे की धावांचा डोंगर फार मोठा आहे आणि त्याच्या मोबदल्यात जर सुरुवात आपल्याला दणक्यात करायची तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. जी सुरुवात केली होती कांचनने, परंतु पहिल्याच बॉलवरती चौकार मारल्यानंतर कांचनला असं वाटलं होतं की जास्त वेळ आपण क्रीजवरती उभे राहू, परंतु नेक्स्ट बॉलवरती तो बाद झाला. त्यानंतर मुकेश मैदानामध्ये आले, त्यांनी देखील डॉट बॉलने सुरुवात केली, परंतु त्यानंतर काय कमालीची बॅटिंग. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार मारून आपले इरादे त्यांनी स्पष्ट केले. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये प्रियेशला चान्स मिळाला तर व्हाईट बॉल सोबत षटकाराचा देखील त्याने आनंद घेतला. आणखीन एक समोर डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला फिल्डर नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार. 4. टीमची टोटल 27 रन्स ऑन द बोर्ड. 22 बॉल मध्ये अजून 27 बनवायचे आहेत. मॅच जवळ आली आहे जुईनगर 30+ टीमच्या. इथे देखील पहा गुडघ्यावरती बसून ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावली आहे. बॅटची एज लागली आणि विकेटच्या मागे खूप चांगली कामगिरी राकेश कोळीने मात्र केले काम तमाम.
चला थोडं फास्ट चला प्लीज अलंकार. विकेट फायनली मिळाली. सेकंड विकेट डाऊन. सलामीला आलेली जोडी मात्र पूर्णपणे तंबूच्या आश्रयाला जाऊन आता आराम करते. त्यामुळे येणाऱ्या सर्व फलंदाजांची जबाबदारी वाढली. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 10 गडी राखून बेलापूर टीमने कुक्षातवरती विजय मिळवला होता. बॅट चेंज. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनला फिल्डर. आणखीन एक विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलवरती हे सातत्याने आक्रमण करण्याचे प्रयत्न फसतायत. सेकंड बॉलवरती लगेच बॅक टू बॅक 2 विकेट्स गमावले जुईनगर टीमने आणि संधी मिळाली यश पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. जर या बॉलवरती विकेट घेतली तुला दादा पाठवते बघ फोटो तुला. हा लगेच पाठवतो. विकेट हॅट्रिकची संधी या ठिकाणी मात्र उपलब्ध झाली. चला चालू करा प्लीज. लवकर चालू करा. आपण 2 बॉल बाकी आहेत ओव्हरचे. पण आम्ही सांगितलंय की 4:35 4 ओव्हर पूर्ण झाल्या पाहिजे. नवीन बॅट्समन चेतन मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. समोर मुकेश सारखा टेक्निकल बॅट्समन तुमच्या समोर असताना तुम्ही रिस्क घेताय. विकेट हॅट्रिक संधी. शॉर्ट बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागली. बॉल चालला मागे विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र थोडीशी उतरती कळा लागली या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 11 रन खर्च केला. त्यानंतर 3 बॉल खूप चांगल्या रीतीने रिलीज केलेत. 2 विकेट्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत. आणि आता या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. खेचता आलेला नाहीये बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 27. येणारे 18 बॉल आणि 27 बनवायचे आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका. तेव्हा टीम सूचना आहे तुम्हाला. 7 मिनिटाची वेळ आहे तुमच्याकडे. तुम्हाला 2 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. आणि हे समजू नका आपण की 30+ नियमानुसार तुम्ही पेनल्टी लागेल की नाही. परंतु आयोजक तुम्हाला 100% पेनल्टी लावतील. वेळेचं बंधन आहे. कारण एक तर शनिवारचा दिवस एक टीम एक्स्ट्रा खेळते. त्यातही सकाळी टीम लेट येतात आणि मग तुम्हाला या गोष्टी फेस कराव्या लागतात. आर्केश गोलंदाजी मार्कवरती. दिवा 30+ ब टीम कडून 7 मिनिटाची वेळ आहे. तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे. आर्केश आर्केश तयार. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह या ठिकाणी मात्र कव्हर्स मध्ये खेळण्यात एक सिंगल रन इथूनही पूर्ण केली जाते. आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चेतर आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल तोही डॉट खेळला या मागील. पुन्हा एकदा ऑन साइडला जागा बनवून खेळली होती. चेतनने एक चांगला फटका लगावला आपल्या टीम साठी. त्यावर ते धावा मिळतील पूर्ण 4. चौकार या ठिकाणी मात्र मिळतो. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल अगदी पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 32. आता उर्वरित बॉल बाकी आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये 22 रन बनवायचे आहेत. 16 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. कारण दोन्ही बाजूने तितकाच संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विजय हा फार महत्वाचा आहे.
वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवटही चांगला होतो, परंतु त्यासाठी पहिला विजय तुम्हाला मिळवावा लागेल या मॅच मध्ये. बॅट खालचा बॉल बरोबर ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी मात्र वेगाने पोहोचले होते भावेश, तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाते. गुड फिल्डिंग आणि चांगले एफर्ट्स या फिल्डिंग मध्ये लावताना पाहायला मिळाला भावेश. पुन्हा एकदा लेफ्टी बॅट्समन समोर मुकेश, बॉलिंग मार्क वरती आर्केश. 3 बॉल आतापर्यंत दाखलेत येणारे 15 बॉल आणि 21 धावांची गरज. 15 बॉल 21चं इक्वेशन फार मोठं इक्वेशन नाहीये, सोपा गेम आहे, फक्त डोक्याने खेळावा लागेल. ऑन साईडला खेळायचं होतं, बॉलचा लेग स्टंपला सोडून, आणि ऋतून मात्र एक एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंचरमध्ये बंधू जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दत्ता मेहर सर, दुसऱ्या बाजूला शशी मेहर सर. ऑन साईडला स्वीप केला आहे, गॅप त्या ठिकाणी मात्र मोठी होती. लॉंग चेसिंग, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. 2 रनचा कॉल दिला गेला आणि 2 कंप्लीट होतील. थोडंसं लेझी क्रिकेट आहे, परंतु अजूनही रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला स्पीड वाढवावा लागेल. जोपर्यंत तुम्ही पहिली धाव वेगाने घेत नाहीत तोपर्यंत दुसरी धाव घेताना तुम्हाला या अडचणींना फेस करावाच लागेल, यात शंका नाहीये. धाव मिळाला 2, टोटल 36. समोर होता बॉल बॅटच्या खाली आणि तेवढ्याच ताकदीने मारलेला बॉल बरोबर अडकवला काव कॉर्नर मध्ये. कॅच पकडले राकेश मडवीने आणि फलंदाजीतून मात्र होतोय मुकेश बाद. अजूनही या सामन्यामध्ये चुरस कायम आहे, कारण येणारे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 13 बॉल 18. तर मुकेश ची बॅटिंग आपण या ठिकाणी मात्र पाहिली. 7 बॉल मध्ये 15 धावा तो करून चला आपल्या टीमसाठी एक महत्वपूर्ण योगदान त्याचं राहिले. बॉलिंग असेल बॅटिंग असेल दोन्ही डिपार्टमेंटला खूप चांगल्या रीतीने त्याने सांभाळलं. नवीन बॅटर मैदानामध्ये अंकित येताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर असताना शेवटचा बॉल टाकण्यासाठी आर्केश तयार. लास्ट बॉल आडव्या बॅटने स्वीप केलाय, बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस. अंकितच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, षटकार. चला अंकित साठी अजून एक सुवर्ण संधी. अजून जर एक षटकार मारला तर मनीष भगत यांच्याकडून 500. जयनगरचे जावई येते आणि जावयांकडून एक कॅश प्राइज आले. योगेश कोळी गोलंदाजीसाठी आले 4थ्या ओव्हरमध्ये. योगेश चला स्टार्ट करा आपण. ऑलरेडी 34 मिनिटं झालेत 4 वाजून. बफर टाइम तुमच्याकडे मिळवला तर टाइम पुढे जाईल, प्लीज लक्ष असू द्या. यावेळेस मात्र पहा डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये एक टप्प्याच्या मदतीने बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो. धावा मिळतील 2.
2 धावा मिळाल्या तर 2च्या मदतीने टीमची टोटल या ठिकाणी मात्र पुढे जाते. धावसंख्या झाली 44 रन 44. मॅचचं रंगरूप बदललं. आता संपूर्ण मॅच हातामध्ये आली. पुन्हा एकदा बॉलला फ्लाईट दिली होती आणि आता आणखी तिथून मात्र होईल बाद. आवश्यकता नव्हती इथे धाव घेण्याची. मोह आवडता आला नाही. खरं तर एक षटकार मारण्यासाठी 500 रुपये कमाई करण्यासाठी थोडेसे पुढे आले आणि त्यामुळे कदाचित ही विकेट गेली. लालच बहुत बुरी वाला है. चला चला फास्ट खेळा प्लीज. टाइम ऑलरेडी संपलेला आहे. सर दत्ता सर लक्ष असू द्या. शशी सर आपल्या माहितीसाठी धावसंख्या 44. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सोमनाथ एंटर झालेत ओव्हर द विकेट. उचललाय बॉल चेतनने. जेवढ्या ताकदीने मारलाय उंच तर जास्त गेलाय. लांबी गाठू शकला नाही. 1 रन पूर्ण केली आणि रन आउटची शक्यता आहे. फलंदाज बाद. पहिले पाहात का बसले आता असा प्रश्न विचारला जाईल जुईनगर टीम कडून. कारण कॅचचा रिझल्ट काही असू द्या परंतु ज्यावेळेस बॉल हवेमध्ये वरती चढतो ना त्यावेळेस तुम्ही धावत राहा. नशिबाचा पार्ट आहे कॅच पकडणं किंवा न पकडणं. सुटली तर धावा मिळतील नाही सुटली तर तुम्हाला बाद व्हावं लागेल. दॅट्स द सेकंड पार्ट ऑफ द सिच्युएशन. फलंदाज बाद होत आहे. चिंता वाढते जुईनगर 30+ टीमची. कारण आता एकूण मैदानावरती 6 विकेट गमावले जुईनगर टीमने. विक्रांत गावंड मैदानावरती पप्या. आणि इथे आणखीन एकदा होय फलंदाज बाद. ही देखील अनएक्सपेक्टेड विकेट आहे. आउट. फलंदाज बाद. चला चला नवीन बॅट्समन. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. देर इज नो रिव्ह्यू फॉर द मंकड विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये. येस आता सिच्युएशन या ठिकाणी मात्र बदलली आहे. येणार इक्वेशन 9 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. हे थोडी बॉल काउंट होईल दादा. पहिले चालत होतं असं. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर बदल झालेत. 45 झालेत. 9 मध्ये 9 पाहिजे. चला सामना सुरू ठेवा. बॉल टू रन इक्वेशन आहे त्यामुळे जुईनगर टीम आता सध्या तरी भरपूर घाई का करते हा प्रश्न सध्या आहे. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. अपील त्या ठिकाणी मात्र होते. आणि खर तर दिवा डाव म्हटलं की
होळी चषकासाठी फेमस स्पर्धा दिवा गावामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्या होळी चषकामध्ये देखील खरं तर गोलंदाज योगेश कोहलीने अशाच पद्धतीने मंकड विकेट एका बॅट्समनला ऑलरेडी केलेला आहे, त्यामुळे त्याला माहित आहे की कोणत्या क्षणाला बॅट्समन चूक करू शकतो. आणि आता क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी लिगल आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा वरती गेला बॉल, परंतु डिस्टन्स का कव्हर करू शकत नाही. 3 फिल्डर आलेले आणि कॅच सुटली हातातून. डॉट बॉल येण्याची शक्यता होती, विकेट मिळण्याची शक्यता होती, तिथे धाव गेली आहे. एक एक धाव, एक एक बॉल फार महत्वाचा. चिंता वाढली दोन्ही टीमची. दिवा 30+ ब संघ एका बाजूने संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला जुईनगर टीम चे खेळाडू सध्या चिंताग्रस्त आहेत की आपले विकेट्स काय या ठिकाणी मात्र चाललेत. शेवटचा विकेट, शेवटचा बॉल येतो मात्र पाहायला मिळेल. आणखीन एक ट्राय या ठिकाणी मात्र होत होता. काही गोष्ट नाहीये, कारण ते ऑल आउटच्या प्रयत्नामध्ये सध्या आहेत, कारण 7 विकेट ऑलरेडी गमावलेत जुईनगर टीमने. त्यामुळे इथून जर ऑल आउट करता आलं तर कदाचित या धावा थांबवल्या जाऊ शकतात. समोर पुन्हा जास्त वरती गेला बॉल. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. विकेट नंबर 8 डाऊन. जुईनगर टीमला आता अडचणींना सामोरं जावं लागतंय. फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी वाढल्यात. प्रेमनाथ सुद्धा बाद झाला. 8व्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. कांचन 4 वर बाद झाला. प्रियेश 10 वरती बाद झाला. मुकेश 15 वरती. अलंकार 0, अनिकेत 6, सोमनाथ 0, विक्रांत 0 आणि प्रेमनाथ 1 धाव. आतापर्यंत ही जी रांग लागली आहे ना, ती मात्र फार दुर्भाग्यपूर्ण आहे. आता येणारे इक्वेशन आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहूया. 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 6 बॉल 8. चला दिवा टीम, तुम्हाला ऑलरेडी आम्ही टाइम भरपूर दिलाय. सर तुम्ही सांगा, नाही तर पेनल्टी लावा, संपला विषय. चार ओव्हर टाकायला बरोबर तुम्ही किती मिनिटं घेतली? 28 मिनिटं घेतली. 28 मिनिटं. 8 पाहिजे. 8. 6 बॉल 8. सहा बॉल मध्ये 8 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. प्रितेश इनफिल्डच्या वरून, अरे कडक शॉट चेतनच्या बॅट मधून निघालाय. वंडरफुल स्ट्रोक. षटकार. जवळ मॅचच्या विजय समीप आणून ठेवली. मॅच वेट केला होता आणि त्यानंतर मात्र ड्राईव्ह करत असताना इनफिल्डच्या वरून बॉल बरोबर चाललाय कव्हर रिजनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार येतोय आणि आता उर्वरित 5 बॉल मध्ये पाहिजे 2. चांगली मॅच बनवली होती दिवा ब30+ टीमने, परंतु आता मॅच वरती पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवत असताना आपल्याला चेतनला पाहायला मिळते जुईनगर 30+ टीम कडून. एक खेळाडू शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं आणि या परिस्थितीमध्ये चेतन उभा राहिलाय. इथे 1 रन पूर्ण केले. कदाचित 2चा ट्राय होईल का पाहायचंय आणि ही सिंगल रन इथे मात्र मिळणार आहे. आता 1 धाव कंपल्सरी 4 बॉल मध्ये करायचीच आहे. जर इथून धाव निघाली नाही तरी देखील पराभवाला सामोरं जावं लागेल. 4 मध्ये 1 ची गरज. काय सामना बनलाय, अतिशय रोमांचक सामना. क्रमांक 9चा बॅट्समन सध्या मैदानामध्ये आहे, त्यामुळे जुईनगर टीमची धाकधूक ही काही कमी झालेली नाहीये. 10व्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
4 मध्ये पाहिजे 1 रन. चला दिवा टीम प्लीज फास्ट करा आपण. चार बॉल 1 ची गरज. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि ही विजयी धाव पूर्ण केली जुईनगर 30+ टीमचे बॅट्समन सचिन यांनी. अभिनंदन जुईनगर 30+. चला कॅप्टन वरती या लवकर. कॅप्टन स्टेज वरती. टॉस साठी यायचं लवकर. चला बेलापूर टीम कॅप्टन आपण देखील यावरती ये वरती. चला टॉस करूया.